डिकन्स आणि ट्रॉलॉप, लेखन गोविंद तळवलकर, वाचन गजानन परांजपे. चार्ल्स डिकन्स. शेक्सपियरच्या एका वाढदिवसानिमित्त झालेल्या समारंभामध्ये भाषण करताना चार्ल्स डिकन्स म्हणाला की आपण आज असंख्य स्त्री पुरुषांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत. आपण आपल्यासमोर स्त्री पुरुष पाहतो त्यापेक्षा हे अधिक जिवंत आहेत आणि अनंत काळ ते जिवंत राहणार आहेत. हे बोलताना डिकन्सला हॅम्लेट, मॅकबेथ, लिअरपासून शेक्सपियरनी निर्माण केलेली अनेक पात्र अभिप्रेत होती आणि ती काळाच्या पलीकडेही स्मरणात राहणारी आहेत हे अभिप्रेत होतं. डिकन्सची दुसरी जन्मशताब्दी 7 फेब्रुवारी 2012 रोजी असल्यामुळे हे आठवलं. स्वतः शेक्सपियर संबंधी डिकन्सनी जे विधान केलं होतं त्या धर्तीवर टॉल्स्टॉय यांनी नंतर डिकन्स संबंधामध्ये विधान केलं होतं. आर्थर क्विलर कुच हे इंग्लंडचे एक नामवंत वाङ्मय समीक्षक होऊन गेले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये अशी आठवण सांगितली होती की त्यांचा एक मित्र टॉल्स्टॉय याला भेटला असताना टॉल्स्टॉय म्हणाला, डिकन्सनी निर्माण केलेली पात्र ही सगळी माझे मित्र आहेत. आजच्या हयात व्यक्तींशी त्यांची मी तुलना करतो. त्यांनी जे निर्माण केलं त्यात किती चैतन्य, जिवंतपणा होता. डिकन्सच्या साहित्यावर निहायत खुश असलेला आणखी एक श्रेष्ठ रशियन लेखक होता, तो म्हणजे डोस्टोवस्की. वास्तविक दोन्ही रशियन लेखकांच्या मध्ये काही समान नव्हतं. इतकंच नव्हे तर टॉल्स्टॉय हा डोस्टोवस्कीच्या कादंबऱ्यांवर आणि त्याच्या दृष्टिकोनावर अनेकदा टीका करत असे, पण डिकन्सबाबत मात्र दोघांच्या मध्ये एकमत होतं. डोस्टोवस्कीवर डिकन्सचा किती प्रभाव होता यासंबंधी विविध रशियन समीक्षकांनीच लिहून ठेवलेला आहे. रशियामधल्या टॉमस पॉलिटेक्निक या संस्थेमध्ये संशोधक असलेल्या इरिना ग्रेडिना आणि कॅनडामधल्या लेकहेड या विद्यापीठामध्ये संशोधन करणारे फिलिप अलिंगहॅम यांनी मिळून एक निबंध लिहून डोस्टोवस्की हा डिकन्सच्या साहित्याचा कसा भक्त होता याचा उहापोह केलेला आहे. या दोघांच्या संयुक्त लेखात म्हटलंय की डिकन्सच्या लेखनशैलीतली लवचिकता आणि वैभव तसंच विषय यावर डोस्टोवस्कीचं मन जडलं होतं. या संदर्भात डिकन्सच्या पिकविक पेपर्स आणि अवर म्युच्युअल फ्रेंड या कादंबऱ्या त्याला अधिक जवळच्या वाटायच्या. मानवी संबंध आणि भावना यांना उद्गार देण्यातलं डिकन्सचं कसब रशियन कादंबरीकाराला विशेष आकर्षक वाटत होतं. डोस्टोवस्कीनी आपल्या लेखकाची रोजनिशी म्हणजे डायरी ऑफ अ रायटर मध्ये लिहिलंय की इंग्लिश लोकांना बारकाव्यांसहित डिकन्स जसा कळतो तसा तो रशियनांनाही समजतो. त्याचे देशबांधव त्याच्यावर जितकं प्रेम करतात तितकं किंवा कदाचित अधिक प्रेम रशियन लोक त्याच्यावर करतात. असं असूनही डिकन्स हा किती इंग्लिश आहे. ग्रेडिना आणि अलिंगहॅम यांनी म्हटलंय की डिकन्स हा डोस्टोवस्कीला खरा ख्रिश्चन वाटत होता. तसंच समाज परिवर्तनाविषयीच्या विशेषतः उच्चवर्गीयांमध्ये सुधारणा घडवून आणण्याबद्दलच्या डिकन्सच्या आस्थेमुळे तो प्रभावित झाला होता. डिकन्सच्या नैतिकतेच्या पलीकडे काही आध्यात्मिकता असल्याची डोस्टोवस्कीची भावना असल्याचं आणखी एका समीक्षकाला वाटत होतं. लेखक म्हणून डोस्टोवस्कीचं जीवन विकसित झालं त्याला 1850 ते 60 या दशकामधला डिकन्सचा प्रभाव कारणीभूत ठरला. डोस्टोवस्की हा 1850 पासून 4 वर्ष सैबेरियात आणि नंतर आणखी 5 वर्ष दुसऱ्या एका विजनवासात स्थानबद्ध होता. यामुळे रशियन सांस्कृतिक जीवनाशी असलेला त्याचा संबंध तुटला होता. तथापि तो डिकन्सच्या वाङ्मयात त्या काळात बुडून गेला होता आणि मेणबत्तीच्या प्रकाशात ते वाचत असताना त्याच्या डोळ्यांमधून अश्रुपात होत असे, अशी माहिती त्याच्या एका रशियन मित्राने लिहून ठेवली होती. डोस्टोवस्कीची पत्नी ही डिकन्सच्या साहित्याचं पारायण करत असे. त्याच्या साहित्यातल्या विनोदामुळे त्यांचे दूरवरच्या प्रदेशातले स्थानबद्धतेचे दिवसही आनंदात जात असल्याचं तिने नमूद केलं होतं.
नंतर जर्मनीमध्ये ड्रेस्डेन इथे असताना त्या दोघांनी डिकन्सच्या डेव्हिड कॉपरफिल्ड याची पारायणं केली आणि ओल्ड क्युरिओसिटी शॉप हेही वाचलं. डोस्टोवस्कीच्या एका मुलीनं लिहिलं होतं की तिच्या पित्याला म्हणजे डोस्टोवस्कीला डिकन्स आणि वॉल्टर स्कॉट यांच्या कादंबऱ्यांमधल्या पात्रांची नावं चांगली आठवत, पण स्वतःच्या पत्नीचं दुसरं नाव आठवत नसे. डोस्टोवस्कीनी इडियट या कादंबरीचं लेखन हाती घेतलं तेव्हा त्याला आवर म्युच्युअल फ्रेंड या डिकन्सच्या कादंबरीवरून नवा खरा ख्रिश्चन रंगवण्याची कल्पना सुचली, असं डोस्टोवस्कीच्या पत्नीनंच लिहिलं होतं. रशियातल्या पहिल्या श्रेणीचा एक कादंबरीकार आपला इतका निस्सीम भक्त असल्याची डिकन्सला कल्पना होती की नाही हे कळू शकलं नाही. देशात आणि परदेशात इतकी लोकप्रियता मिळवलेला डिकन्स मृत्यूनंतर लोकांच्या स्मरणातून हळूहळू दूर होत गेला नाही. त्याच्यावर अनेक पुस्तकं निघतायत. मी अमेरिकेत राहतो त्याच्या जवळच्या एका ग्रंथालयामध्ये 3 मोठी कपाटं डिकन्सची आणि त्याच्याविषयीची पुस्तकं यांनी भरलेली आहेत. इतर ग्रंथालयांमध्ये त्यापेक्षा अधिक आहेत. डिकन्सवरच्या काही पुस्तकांचा उल्लेख करायचा तर प्रथम नाव घ्यायचं ते जॉन फोर्स्टर याचं. तो आणि डिकन्स हे एकमेकांचे 33 वर्ष जिवलग मित्र होते. आपल्या जीवनातले आणि वाङ्मयीन जीवनातले सगळे लहान मोठे प्रसंग, अडचणी इत्यादींविषयी डिकन्स मन खोलून बोलत असे आणि लिहित असे ते फोर्स्टर याला. कादंबरी इत्यादी लिहिताना प्रत्येक प्रकरण फोर्स्टरकडे पाठवल्याशिवाय प्रकाशकाकडे जात नव्हतं. यामुळे वावगा शब्द असेल तर तो रद्द होत होता. फोर्स्टरमुळे त्या लिखाणासंबंधी काही निराळी माहिती मिळते. फोर्स्टर डिकन्सच्या वतीने प्रकाशकांशी व्यावहारिक बोलणी करत असे. प्रवासात असल्यास डिकन्स वाटेल तेवढी पत्र त्याला धाडत असे. यामुळे अमेरिका आणि इटली यांच्या प्रवासावरची पुस्तकं प्रसिद्ध करण्यापूर्वी फोर्स्टरकडची त्याची पत्र त्याला उपयोगी पडली. इतके जिव्हाळ्याचे संबंध असूनही फोर्स्टरनी वेळोवेळी डिकन्सच्या कादंबऱ्या आणि इतर साहित्यासंबंधी नियतकालिकांमधून लिहिलेले समीक्षात्मक लेख पक्षपाती नाहीयेत. डिकन्सच्या निधनानंतर फोर्स्टरनी 3 खंडातलं चरित्र लिहिलं. नंतर ते सुधारित स्वरूपात 2 खंडात आलं. ते आज काहीसं जुन्या पद्धतीचं वाटलं तरी या चरित्राच्या वाचनामुळे एक व्यक्ती म्हणून डिकन्स आपल्यापुढे उभा राहतो. डिकन्स पुढे येत होता तेव्हा त्याच्या लिखाणाचं त्यावेळच्या नियतकालिकांनी कसं स्वागत केलं हे समजण्यासाठी उपयोगी पडणारा एक लेखसंग्रह फिलिप कॉलिन्स यांनी संपादित केलेला आहे. त्यातले लेख आणि समीक्षात्मक लेख हे संक्षेप करून दिलेले आहेत, कारण त्या काळात सविस्तर लिहिण्याची प्रथा होती. तेव्हा त्यातले मुख्य मुद्दे येतील या दृष्टीने संक्षेप केला असं संपादकांनी म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ एक लेख मुळात 16,000 शब्दांचा तर दुसरा 10,000 शब्दांचा असा होता. काही नामवंत लेखक, कलावंत यांच्या कलेसंबंधी आपल्याला अधिकाधिक माहिती करून घ्यावीशी वाटत असली तरी दीर्घकाळ उलटल्यावर सर्वांच्या बाबतीत व्यक्तिविषयक उत्सुकता वाटत नाही. डिकन्सच्या वेळच्या आणि नंतरच्या कलाकारांबाबत हा अनुभव येतो. पण डिकन्ससारखे मोजके लेखक व्यक्ती म्हणून कसे होते याबद्दलचं कुतूहल कायम आहे. ते विविध चरित्र ग्रंथांमधून पाहण्याची संधी सोडू नये अशी आपली भावना असते. डिकन्सचा दुसरा मित्र कॉलिन्स, त्याच्याहीकडचा पत्रव्यवहार उपयुक्त आहे. जॉर्ज गिसिंग हा डिकन्सच्या निधनानंतर लेखक आणि समीक्षक म्हणून पुढे आला. त्याचीही 2 पुस्तकं चुकवून चालणार नाहीत. नंतरच्या काळात जी.के. चेस्टरटन याचं डिकन्सवरचं पुस्तक चटकदार आहे. चेस्टरटन विनोदी लेखक आणि वक्ता म्हणून गाजला. तो आणि शॉ यांच्यामधले व्यासपीठांवरील मैत्रीपूर्ण वाद तेव्हा गाजत असत. चेस्टरटन कॅथलिक होता. डिकन्सच्या वाङ्मयातली दुःखितांची कणव आणि न्यायाची तळमळ ही धार्मिकतेच्या किंवा कॅथलिक पंथाच्या वळणाची असल्याचा निष्कर्ष चेस्टरटन यांनी काढला होता. जॉर्ज ऑरवेल यांनी डिकन्स संबंधी लिहिलेल्या दीर्घलेखामध्ये
या प्रकारे कुठल्या तरी एका पंथात डिकन्सचा समावेश करणं योग्य नसल्याचा अभिप्राय दिलेला आहे. त्यांनी म्हटलंय की कॅथोलिक, प्रोटेस्टंट इत्यादी पंथाचा शिक्का डिकन्सवर मारल्यास तो त्याच्या पलीकडचा असल्याचं दिसेल. ऑर्वेलच्या या मताला डिकन्सचं साहित्य हाच पुरावा आहे. त्यांनी ख्रिस्ती धर्मपीठ आणि धर्मगुरू यांना प्राधान्य दिलं नाही आणि धार्मिक चर्चाही केली नाही. नाताळच्या निमित्ताने तो कथा लिहित असे आणि नंतर इतर साहित्याप्रमाणे या कथांचंही वाचन करत असे. कारण नाताळातला आनंद, मैत्रीभाव इत्यादीचं त्याला जबर आकर्षण होतं. यामुळे दरवर्षी कुटुंबामध्ये नाताळ अत्यंत आनंदात साजरा करायला तो कधी चुकला नाही. पण याच संदर्भात त्यांनी परदेशी जाणाऱ्या आपल्या मुलाला लिहिलेलं पत्र लक्षणीय आहे. फोस्टरनी लिहिलेल्या चरित्रात ते समग्र स्वरूपात दिलेलं आहे. डिकन्सनी लिहिलं की तुला आणि तुझ्या इतर भावंडांना मी बायबल संबंधी किंवा एकंदर धर्मासंबंधी काही सांगितलं नाही आणि चर्चमध्येही नेलं नाही. कारण धर्मविचार हा प्रौढपणे प्रत्येकाने स्वतः करावा असं मला वाटतं. याच पत्रामध्ये डिकन्सनी श्रीमंती, अधिकार यांचा गर्व बाळगू नये, शक्य असेल तेव्हा इतरांना मदत करावी इत्यादी विचार व्यक्त केलेले आहेत. त्यांचा धर्माशी संबंध नाही. एका मार्क्सवाद्याने डिकन्सला मार्क्सवादी ठरवलं होतं. कारण सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विपन्न असलेल्यांच्या जीवनाचं विदारक वर्णन त्याच्या कादंबऱ्यांमध्ये आहे. अशा समाजातल्या व्यक्तींचं चित्रण आहे. इतकंच नव्हे तर अनेक नायक, नायिका त्याच समाजातून आलेल्या आहेत. शिवाय अ टेल ऑफ टू सिटीज तसंच बार्नबी रज या कादंबऱ्यांमध्ये क्रांतिकारक उठावांचं चित्रण आहे. असं असलं तरी डिकन्स मार्क्सवादी किंवा पंथवादी क्रांतिकारी असल्याचं ऑर्वेल मानत नाही. हे बरोबर आहे. कारण डिकन्स क्रांतीचं वर्णन करत असला तरी त्या उठावांच्या वेळचा अतिशय उग्र हिंसाचार, क्रूरता, रक्तपात यात तो रंगून जात नाही. उलट त्याबद्दल तिरस्कार निर्माण व्हावा असं तो लिहितो. अ टेल ऑफ टू सिटीज मधली सुडानं पेटलेली मादाम दफार्ज त्यांनी नायिका म्हणून रंगवली नाही. इंग्लंडमधल्या विषमतेने डिकन्स उद्विग्न झाला होता आणि तेव्हाची संसद, कायदे आणि न्यायपद्धती या सर्वांबद्दल त्याला तिरस्कार होता. पण त्याच्या कादंबऱ्या वाचल्यानंतर लेखकांनी काही पर्यायी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व्यवस्था मांडली, तिचा आग्रह धरला असं आढळणार नाही. इतकंच नव्हे तर तो वयाच्या 12व्या वर्षी काळा रंग तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये काम करत होता. तेव्हा त्याच्या समान वयाच्या सहकाऱ्यांमध्ये तो मिसळत असला तरी त्या काळात आणि नंतर तो त्यांचा उल्लेख करताना मी आणि ते अशी भाषा वापरत असे. कारण आपण त्यांच्यापेक्षा निराळे आहोत ही त्याची लहानपणापासून स्वतःबद्दलची भावना होती. ती पूर्ण समतेची नव्हती. जहाल म्हणून त्याला संबोधणाऱ्यांनी हे लक्षात घेतलेलं नाही. पैसा आणि अधिकार यांच्या जोरावर इतरांवर अन्याय करू नये असं त्याचं मत होतं. तरी सर्व समान आहेत असं नव्हतं. कार्लाइलबद्दल डिकन्सला आदर आणि प्रेम होतं. त्याचे ग्रंथ त्यांनी वाचले होते आणि दोघं भेटतही असत. अ टेल ऑफ टू सिटीज ही फ्रेंच क्रांतीवरची कादंबरी लिहिण्यापूर्वी डिकन्सनी त्या क्रांतीवरच्या कार्लाइलच्या ग्रंथाची पारायणं केली. पण कार्लाइल त्या क्रांतीचा पुरस्कर्ता होता, तसा डिकन्स नव्हता. आणि महापुरुषांचं महत्व आणि सामाजिक गरज कार्लाइलप्रमाणे डिकन्सला मानवणारी नव्हती. डिकन्सला अनेक जण तेव्हा जहाल संबोधत असले तरी त्यांनी तशा काही विचारांचा किंवा सिद्धांताचा स्वीकार आणि पुरस्कार केला नव्हता. यामुळे एका अर्थशास्त्रज्ञांनी त्याला स्वप्नवादी जहाल ठरवलं होतं. आधुनिक काळामध्ये डिकन्स संबंधी समीक्षात्मक ग्रंथ आणि चरित्र प्रसिद्ध होत आहेत. गेल्या वर्षीच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये यात भर पडली. त्यापूर्वी पीटर ॲक्रॉइड याचा मोठा ग्रंथ 1990 साली प्रसिद्ध झाला. तो लिहिण्याच्या पूर्वी डिकन्सचं आणि डिकन्स संबंधी जितकं काही लिहिलं होतं ते या लेखकांनी वाचलं होतं.
ॲक्रॉइड हे नावाजलेले कादंबरीकार आणि चरित्रकार आहेत. डिकन्सच्या चरित्र ग्रंथाच्या आधी त्यांनी डिकन्सवर 3 तासांचा चित्रपट काढला होता. त्यात डिकन्सची भूमिका अँटन लेसर यानं केली. दोघांनीही आपली कामं उत्तम प्रकारे करून हा चित्रपट लक्षात राहील असा काढला. चित्रपटाच्या निमित्ताने सांगायचं तर बीबीसीनी डिकन्सच्या प्रत्येक कादंबरीवर आधारित टीव्हीसाठी चित्रपट मालिका काढलेली आहे आणि तीही उल्लेखनीय आहे. आणखी एक असाच चित्रपट आहे. डिकन्स अखेरच्या काळात पुन्हा एकदा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेला होता. तो तिथे असताना आपल्या तोपर्यंतचा जीवनाचा आढावा घेतो अशी कल्पना करून एक सुंदर चित्रपट बीबीसीने काढलेला आहे. डिकन्सच्या वडिलांची जी व्यक्तिरेखा डिकन्स आणि इतरांनी काढली होती त्या स्वरूपात या चित्रपटामधल्या डिकन्सच्या वडिलांचं दर्शन होतं. संस्था जपण्यात आणि वाढवण्यात ब्रिटिशांचं लौकिक आहे. त्यानुसार दी डिकन्स फेलोशिप या नावाची एक संस्था 1902 साली लंडनमध्ये स्थापन झाली. 110 वर्ष झाल्यावरही ती कार्यरत आहे. या संस्थेतर्फे दर 4 महिन्यातून द डिकन्शियन या नावाचं एक छोटेखानी नियतकालिक प्रसिद्ध होतं. संस्थेच्या शताब्दी दिनानिमित्त एक समारंभ झाला तेव्हा अनेक देशातले डिकन्सचे चाहते हजर होते. पिकविक पेपर्स ही कादंबरी प्रसिद्ध होत असताना 4थ्या अंकात सॅम वेलर याची व्यक्तिरेखा आल्याबरोबर तिची लोकप्रियता वाढत गेली. ती शेवटपर्यंत वाढतच गेली आणि कादंबरीकार म्हणून डिकन्सचं नाव जनमानसात पक्क झालं. नंतर त्याची लोकप्रियता केवळ इंग्लंडपुरती मर्यादित राहिली नाही. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली अशा देशांमध्येही ती पसरली. जर्मनीत तर पिकविक पेपर्सचा हप्ता आला की लगेचच भाषांतरित होऊन तो प्रसिद्ध होत होता. तसं पाहिलं तर डिकन्स हा 100% इंग्रज आणि त्यांनी इंग्लिश जगच रंगवलं. तो युरोप आणि अमेरिकेत फिरून आला आणि फ्रान्स आणि इटली आणि स्वित्झर्लंड यात अनेकदा वास्तव्य करत असला तरी त्याचा इंग्लिशपणा कमी झाला नव्हता. आणि चेस्टरटन यांनी आणि इतरांनी हे दाखवून दिलेलं आहे. चेस्टरटन दाखवतो की डिकन्स इटलीत 7-8 महिने किंवा त्याहून अधिक काळ फिरत होता तरी तिथे चांगलं कडकडीत ऊन पडलं असताना डिकन्सनी नाताळच्या संबंधातल्या गोष्टी लिहायला घेतल्या होत्या. त्यावेळची बर्फवृष्टी, धुक्याचं दाट आवरण यांची वर्णनं त्यात येत होती. ती इंग्लंडमधलीच होती. तसंच तो अमेरिकेत प्रवास करत होता तेव्हा आपला मित्र फोर्स्टर याला लिहिलेल्या काही पत्रांमध्ये आपल्याला लंडनची, त्याच्या रस्त्यांची, नाट्यगृहाची कशी आठवण येते हे तो सांगत असे. 1-2 वेळा तर त्यांनी लिहिलं की आपण अमेरिकेत स्थायिक होऊ शकणार नाही. इतकंच नव्हे तर कोणत्याही इंग्रजाची हीच अवस्था असेल. अर्थात इतर सर्वच इंग्रजांच्या बाबतीत हे खरं ठरलं नाही. पण या रीतीने डिकन्स हा पूर्ण इंग्रज असला तरी जगभर तो लोकप्रिय झाला कारण तो राष्ट्रीय अहंकार मिरवणारा नव्हता. किपलिंग साम्राज्यवादी होता आणि गोऱ्यांचं ओझं काळ्यांनी बाळगलं पाहिजे अशी त्याची वृत्ती होती. यामुळे किपलिंग व्यक्ती म्हणून लोकप्रिय झाला नाही. इंग्रजीखेरीज दुसरी भाषा अवगत करून घेणारे इंग्रज त्या काळात थोडे असत. डिकन्स त्यातला होता. तो फ्रेंच भाषा जाणत होता. फोर्स्टर फ्रेंच भाषेचा जाणकार होता. त्यांनी लिहिलंय की फ्रेंच उच्चार करताना डिकन्स घोटाळा करी, पण त्या भाषेतलं त्याचं लिखाण अचूक आणि लालित्यपूर्ण असे. फ्रान्समध्ये डिकन्सला बरेच मित्र होते आणि त्याच्या कादंबऱ्या फ्रेंचमध्ये प्रसिद्ध होत होत्या. डिकन्स 19व्या शतकाच्या प्रारंभी जन्माला. तो 40-45 वर्षांचा असताना हिंदुस्थानवर इंग्लंडचं साम्राज्य स्थापन झालं. पण त्याच्या कादंबऱ्यांमध्ये या साम्राज्य सत्तेचा गर्व मिरवलेला नाही आणि तसा गर्व मिरवणाऱ्या अधिकाऱ्यांचं रेखाटनही नाही.